हां. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता शेती तर काही परवडत नाही, पण शेतकऱ्याने शेती केल्याशिवाय इलाज नाही. शेतकऱ्यांच्या युवा मंडळीला सांगतो पोरांना की आता नोकऱ्या तर शिल्लक काही राहिल्या नाही. सरकारने बरंचसं खाजगीकरण करून टाकलं. पोरं शाळा शिकताय, रिकामे फिरता, मोबाईल चिवडत बसता. त्याच्यापेक्षा शेती बी करा आणि असं कुक्कुटपालन करा. काय नाही, मी साधी जाळी बसवली आहे, डोकराचं केलं आहे तिकडे बरं का. आणि हे पहा, हे बारीक बारीक बच्चे, हे कोंबड्या, तिकडे कोंबडी बसली आहे, इकडे एक कोंबडी फिरती आहे. मी पहिल्यांदा 2-3च कोंबड्या आणल्या होत्या. मग 12 रुपये 15 रुपये अंडा विकत होतो. मग मी विचार केला की साला 15 रुपये अंडा आपण विकतो, पण ते तिचे बच्चे काढायला नंतर हे एक 15 रुपयाचं बच्चं जर आपण वाढी लावलं तर 3-3.5 महिन्यामध्ये 500 रुपयाचा कोंबडा बनतो, कोंबडी बनती. त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पोरांना एकच सांगणं आहे की शेतामध्ये असं थोडंसं मस्त एक असं झोपडं झापडं बनावा, टोकरा टाकराचं जाळी मारून घ्या, कुत्रे पाळा, बकऱ्या पाळा आणि शेती करा. 5 वर्षापासून शेतीची नागाटी करत नाही. दाखवलं इकडे पहा, आता वखर पडेल तिकडे पहा. हा पोऱ्यानं वखरून टाकलं, तिकडे भेंडीला आले मस्त. लोक नागाटीचे 1 एकरचे 2500 रुपये सांगतात. 5 वर्षापासून मी 10 एकर शेती करतोय. 5 वर्षापासून नागाटीने रोटवणे फक्त वकाटीवर करतोय. तर 5 वर्षात मी 10 एकरचे पैसे किती वाचले असेल तुम्हीच विचार करा. तर शेतकऱ्याच्या पोरांना हेच सांगतो की मायबापाला जर तुम्हाला मदत करायची असेल, कारण की आता म्हातारे मायबाप गाडी बैल घेऊन जाता, पोरं मोटरसायकलवर फिरता, कुठे बी पाहता तुमचे पोरं एक ठिकाणी बसून ते मोबाईल चिवडत बसता. अरे मग तुमचं होईल कसं पुढे, पुढच्या पिढीचं होईल कसं? मोबाईल पहा तुम्ही, त्याच्याबद्दल वाद नाही, पण शेतकऱ्याच्या पोरांना एकच सांगतो मी की तुम्ही शेती एकदम जीवाच्या पार तन्मन धनाने करा. तुम्हाला शेती परवड्याशिवाय राहणार नाही. आणि असे कोंबड्या कांबड्या पाळा. आज पहा तुम्ही, माझं कमीत कमी 25-30 कोंबड्या झाल्या. 2च कोंबड्या आणल्या होत्या मी. त्या एका कोंबडीला 20-25 बच्चे काढले. ती एक तिकडे कोंबडी आहे तिने काढले, एक तिकडे बसेल कोंबडी मध्ये तिने काढले. तर असं शेती करा, म्हणून तुम्हाला शेती परवडेल हेच मी सांगतो. कारण की आपण अशी खावे, इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सगळेजण. तर या पोराला हेच सांगतो मी, रिकामे कामं करण्यापेक्षा बरं का, ही अशी कोंबड्या पाळा. एक कोंबडी 3 महिन्यानं 4 महिन्यानं 500 रुपये. आता मी काल 1000 रुपयाचा कोंबडा विकला. त्या कोंबड्याच्या बरोबरचा 600-650 रुपये किलो चिकन मटन जातं कोंबड्याचं. हे बच्चे आता 3-3 महिने 500-500 रुपयाचे होईल. आता विचार करा, जर हे 100 बच्चे जर जगले तर 100 गुन्ह्याला 500 करा तुम्ही. 6 महिन्यात 50,000 रुपयाचं धन होणार आहे. असं काहीतरी लक्षात येऊ द्या पोरा. हो, जय हिंद, जय महाराष्ट्र.